वेलकम बॅक डिअर फ्रेंड. आज आपला मॅथ फर्स्ट म्हणजे मॅथमॅटिक्स फर्स्टचा आपला पेपर झाला. ठीक आहे, अल्जेब्राचा. तर त्याचे आन्सर की तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. पूर्ण क्वेश्चन नंबर 5पर्यंत पूर्ण तुम्हाला सॉल्व करून स्टेप बाय स्टेप सॉल्व करून दिलेत पी डी एफमध्ये. व्हिडिओ स्टॉप करून बघा ना, आपले आन्सर चेक करा. ठीक आहे. आणि आपण काही मुलांना मी पर्सनली बोललो होतो की प्रिव्हियस इयरवर फोकस करा आणि IMP क्वेश्चन्स दिले होते, तर ते एवढे आले समजा. ठीक आहे, पण डायरेक्ट चला आन्सर स्टार्ट करू. फर्स्ट आन्सर होतं आपलं काय 0 होतं. तरी तर काही मुलांनी 18 केलं आहे. 18 लागत नाही. ठीक आहे. इसेन्शियल कमोडिटीजवर काय 0% टॅक्स असतं. ठीक आहे. त्यानंतर सेकंडचं होतं आपलं काय ए आन्सर होतं सेकंडचं. त्यानंतर थर्डचं होतं बी. ठीक आहे. फोर्थचं होतं ए. ठीक आहे. त्यानंतर हा बी जो आहे, हा बी सॉल्व करायचा होता क्वेश्चन्स. तर हा बी जो आहे, बी नाही सॉल्व केला कारण. ठीक आहे. तर डायरेक्ट आपण सेकंडपासून पुढचे सगळे सॉल्व केले आहेत. तर तुम्ही आन्सर बघा. बघा ब्रॅकेटमध्ये पहिलं होतं इथं काय 6 होतं. ब्रॅकेटच्या याच्यामध्ये पहिलं 6 होतं. देन त्याच्यानंतर पुढच्या ब्रॅकेटमध्ये बघा इथं थर्ड होतं, नंतर NS, नंतर 3. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन होता ॲक्टिव्हिटीचा. सेकंड क्वेश्चनमध्ये पण बघा 70, 50, 70, नंतर 10. ठीक आहे. नंतर पुढचं कम्प्लीट ग्राफमध्ये होतं काय, ग्राफमध्ये काय होतं 2 होतं, 0 होतं, 3, 2 ब्रॅकेटमध्ये आणि -2. ठीक आहे. क्वेश्चन नंबर बी. बी पूर्ण सॉल्व करून दिला आहे तुम्हाला. बघा बीचं काय पहिलेच आन्सर होतं एस इज इक्वल टू काय हेड हेड टेल एच टेल टोटल 0.5 इव्हेंट टेमध्ये HH HT आणि टेल. आता बी जो आहे हा सायमल्टेनियस इक्वेशन जो आहे हा बघा सॉल्व करून द्या तुम्हाला. इथं सॉल्व करून दिलं आहे. ते तिन्ही चारही सॉल्व करून दिले तुम्हाला इथं बघा. 4चे 4 आहे बघा. हा बघा हा आहे, हा इथं सॉल्व करून दिला आहे. x + 5 4 2x - 5 इज इक्वल टू 2. ॲड बोथ इक्वेशन केलं. x इज इक्वल टू 2 आलं. बोथ इक्वेशनमध्ये 2 + y आलं 2. आन्सर काय आलं x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 2. ठीक आहे. पुढचा आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशनमधला आहे फोर्थ टर्म. त्याचं पण दिलं आहे फॉर्म्युला. हा यूज करायचा होता EN इज इक्वल टू A+. त्यानंतर आन्सर 104 होतं. पुढं मीन डाटा होता. मीन डाटाचं हे होतं आन्सर होतं काय 25.3. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं होतं x² + x - 20. याचा आन्सर काय होता बघून घे. स्टेप्स आहे त्याचे, या स्टेप्स एकदा बघून घे सगळ्यांनी. ठीक आहे. आन्सर होतं आपलं त्याचं x इज इक्वल टू 4 आणि s इज इक्वल टू -5. ठीक आहे. ते झाले आन्सर. आता बघा पुढचं क्वेश्चन आहे, त्याचे आन्सर मी तुम्हाला इथे दिलेलं आहे. पुढचं क्वेश्चन आपला कोणतं आहे बघा, थर्ड आहे. थर्डचा आपला ॲक्टिव्हिटी होता. ॲक्टिव्हिटीमध्ये बघा काय होतं, पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये 5000, नंतर पण 5000, नंतर रेट ऑफ GST किती होतं 18% होतं. नंतर CGST किती होती CGST. ठीक आहे. 9 अपॉन काय होता 100. त्यानंतर 4050. ठीक आहे. त्याचं ऑल ओव्हर आन्सर काय आला मग इथं दिलं काय 53,100. ठीक आहे. हा पुढचा आहे. पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये बघा फर्स्ट स्टेप्स दिलेली ऑलरेडी. हे बघा ही फर्स्ट स्टेप आहे. सेकंड स्टेपमध्ये काय होतं 49 अपॉन डिवायडेड काय 25 -14/5 आणि 49/5 आणि 14/5. ठीक आहे. तर त्याचं होतं 35/5. टोटल आपला आन्सर आला -7. गट इट. बीचं सॉल्व करून दिलं आहे बघा. बी हा जो बी हा बीचं सॉल्व करून द्या तुम्हाला 2 नंबरचं. हे बघा हे हा बीचं आन्सर आहे. एकदा बघून घ्या. मल्टिप्लाइंग 1/2 ॲडिंग इक्वेशन पुट इक्वेशन 5. आन्सर आपला काय आला y इज इक्वल टू 2. हा आला आपला आन्सर. गॉट इट. ठीक आहे. पुढचं सेकंड, सचिन इन्व्हेस्टेड द अमाऊंट ऑफ दिस नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम. ठीक आहे. NSCS. त्याच्यामध्ये बघा त्याचं आन्सर पुढे दिलेलं आहे. हे त्याचं आन्सर. सचिन इन्व्हेस्टेड किती केलं, त्याने इन्व्हेस्ट किती केलं त्याने 5000. सेकंड इयरला 7000, थर्ड इयरला 9000. टोटल इन्व्हेस्टमेंट किती झाली त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट इथं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. टोटल इन्व्हेस्टमेंट इथं आहे. ठीक आहे. ही टोटल इन्व्हेस्टमेंट दिली त्यांनी. ही आपली टोटल इन्व्हेस्टमेंट आहे. नाव त्यांना प्लस केलं, त्याचा आन्सर आला बघा. ही त्याची स्टेप आहे SN ही फॉर्म्युला. त्याच्यानंतर स्टेप केलं, टोटल आन्सर आला आपला इथं पूर्ण किती 1,19,00,000. ठीक आहे. 1,92,000 याला आपला आन्सर 12 वर्षाचं. ठीक आहे. नंतर सेकंड कार्ड ड्रॉ नंबर सेकंडचा आन्सर आहे बीमधला सेकंड. ठीक आहे. बीमधला सेकंड आहे, त्याचा आन्सर दिलं आहे बघा. स्टेपनुसार दिले तुम्हाला पूर्ण आन्सर दिले. एकदा बघा निगेटिव्ह वगैरे काय दिले. लेट्स ड्रॉ
प्रोबॅबिलिटी गिवन बाय दिस एन एस. ठीक आहे, प्रूव्ह दॅट. त्यानंतर स्टेप सेकंड बघा त्याची ड्रॉ द नॅचरल नंबर. नॅचरल नंबर त्याचे 2-3 क्वेश्चन होते ना, बघून एकदा क्वेश्चन बघा, अजून परत तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल. हे बघा, एक कार्ड हा फर्स्ट होता, नंबर ऑफ कार्ड ऑन नॅचरल नंबर होते. दुसरं होतं नंबर कार्ड ऑन बाय होल नंबर. नॅचरल नंबर आणि होल नंबर दोघांचे आन्सर वेगवेगळे आहेत. ठीक आहे, बघा होल नंबर हा काय होल नंबरचं आन्सर आहे, बी मधला सेकंड. ठीक आहे, या टाईपमध्ये आन्सर आपल्याला यायला पाहिजे होतं. नंतर हा कोणता होता, ड्रॉन नॅचरल नंबर. आणि नॅचरल नंबरचा आन्सर काय 5/6 असं यायला पाहिजे, ही त्याची स्टेप आहे. ठीक आहे, फोर्थ ग्राफ होता आपला, ग्राफ या टाईपमध्ये खाली 145 वगैरे त्याला हा या टाईपमध्ये ग्राफ आपला येईल. ठीक आहे, अथवा गडबडीत दिलेलं आहे तुम्हाला, बघून घ्या. पाहिजे असलं PDF सेंड करतो मी, मला सांगा. हा क्वेश्चन नंबर 4 NE2 होता. NE2 मधून फर्स्ट द सम टू ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन 7 इज सम देअर क्यूब 91 देअर फाइंड आउट द इक्वेशन. हा बघा 4 मधला क्वाड्रेटिक इक्वेशन, 4 मधला फर्स्ट व्हेरिएबल अननोन. हा बघा वी आर गिवन दिस सम नंबर ऑफ रूट्स. त्याच्यानंतर सेकंड स्टेप आहे त्याची सम क्यूब ऑफ दिस आयडेंटिफाईंग. ठीक आहे, हे आपण क्यूब आयडेंटिफाय वगैरे केले, जे रूट्स काढले, सबस्टिट्यूट आयडेंटिफाईंग केले. ठीक आहे, पुढं आहे थर्ड स्टेप त्याची, त्याची थर्ड स्टेप आहे डिवायडेड बाय केलं त्याला. ठीक आहे, ही त्याची थर्ड स्टेप, आणि शेवटी आपला आन्सर मिळतो प्रोडक्ट किती 12. गॉट इट. हा त्याची फोर्थ स्टेप इक्वेशन, क्वाड्रेटिक इक्वेशन फोर्थ स्टेप आहे. आन्सर काय आला, x² - 7x + 12. ठीक आहे, सेकंडचा आन्सर होता. आता हे आन्सर झालं आपले. आता हे झालं फर्स्ट. सेकंड तेजस्विनीचं बघू. ठीक आहे, तेजस्विनी परचेस्ड. सेकंडचा आन्सर घ्या, नेट अमाऊंट कॅल्क्युलेटेड. हे बघा, हे सेकंडचा आन्सर. ठीक आहे, फर्स्ट स्टेप त्याची कॅल्क्युलेट करून दिली. ब्रोकर पॅकेज 0.5%, ब्रोकरेज 450, GST पेड किती त्याची, GST पेड एवढी होती त्याची 81पर्यंत. टोटल नंबर ऑफ पेड किती होतं त्याचं, हा फोर्थ स्टेप. ठीक आहे, 90,553. ठीक आहे, तर फर्स्ट आणि सेकंडचं जे आन्सर आहे हे बघा, हा फर्स्ट सेकंड आहे बघा, हे बघा, नेट अमाऊंट, ब्रोकन पॅकेज, GST पॅकेज, ब्रोकर आणि टोटल अमाऊंट पेड शेअर, हे स्टेपमध्ये तुम्हाला आन्सर दिलं होतं इथं. इथून बघा, हे नेट अमाऊंट फॉर द पेड शेअर, ब्रोकर पॅकेज सम इन्व्हेस्टेड, नंतर GST पेड ब्रोकरेज, टोटल अमाऊंट ऑफ द 100 कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे, तर पुढचं हा फाइंड आउट दिस काय 105 स्टुडंट फ्रॉड अफेक्टेड दिस पीपल, त्याचा डाटा दिलेला आहे. ठीक आहे, तो डाटा आपल्याला करायचा होता. बघा 4 मधला थर्डचं, 4 मधला जो थर्ड आहे, या थर्ड आहे बघा, हा याचा आन्सर आहे. लोअर लिमिट क्लास दिलं आहे. ठीक आहे, क्लास साईज, त्याच्यानंतर मीडियन 48 काय 0.52 - 257 मीडियन. ठीक आहे, त्यानंतर स्टेप फर्स्ट त्याची कॅल्क्युलेट करायची फ्रिक्वेन्सी, टोटल नंबर ऑफ स्टुडंट इज असं चालू आहे. आन्सर आला टोटल काय, शेवटी आन्सर आहे त्याचं 31 रुपीज. जे हे स्टेपमध्ये 3-4च्या स्टेपमध्ये तुम्हाला आन्सर इथं काढून दिले. एकदा व्हिडिओ स्टॉप करून बघा बरं का, मी थोडं पटापट घेतो आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा हा क्वेश्चन होता सेकंड क्वेश्चनचा आन्सर बघा, फिफ्थमधला सेकंड बरं का, 5वातला सेकंड. नंबर ऑफ स्टुडंट इच ग्रुप इक्वेशन दिलं, हा इक्वेशन आपल्याला या टाईपमध्ये करायचं होतं, A - 1 B + 1 2. ठीक आहे, त्यानंतर स्टेप 2 इक्वेशन या टाईपमध्ये दिलं होतं, सबस्ट्रॅक्शन करायचं होतं. इथं इक्वेशन 1 मधून 2 सबस्ट्रॅक्ट करायचं होतं. ठीक आहे, हा त्याची थर्ड स्टेप, म्हणजे तुम्हाला स्टेप वाईज आन्सर दिलं बघा, इंटू इक्वेशन करून आपलं स्टेप आन्सर घ्यायला असतं. मग तिथं A5 हा शेवटी आन्सर आला. ठीक आहे, जे काय हे तुम्हाला प्रॉपर सॉल्व करून देईल. इथं क्रॉस चेक करा काय लिहिलं आहे काय नाही, कारण सिली मिस्टेक भरपूर मुलांचे झालेत. मी थोडं स्पीडमध्ये घेतलेलं आहे. प्रत्येक क्वेश्चनला नंबर दिलेला आहे, तुम्ही नंतर PDF पण मागू शकता. ठीक आहे, असं दिलेलं आहे, एकदा बघून घ्या, प्रॉपर आन्सर काढून दिले तुम्हाला. ठीक आहे, हळूहळू स्क्रोल करतो, तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा मग हे करा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला आजचा पेपर झाला आहे. त्याच प्रकारे आपल्या जिओमेट्रीची पण तयारी करा. जिओमेट्रीची पण मी काय करतो की IMP क्वेश्चनचा एक व्हिडिओ टाकतो तुम्हाला, आणि त्याचबरोबर आपण आन्सर कीचं पण टाकू. ठीक आहे, हे बघा नंबरिंग दिलेच मी साईडला, नंबरिंगनुसार एकदा आपलं आन्सर सगळ्यांनी चेक करून घ्या. ठीक आहे, सगळ्यांना चांगलेच मार्क पडतील. हा पेपर जसा गेला तसा टेन्शन घ्यायचं नाही. सेकंड पेपरची तयारी करा जोराने, एक दिवस गॅप आहे तुम्हाला.
ठीक आहे. उद्या काय शनिवार आहे ना, 2 दिवस गॅप पडले, मंडेला पेपर येतात, व्यवस्थित तयारी कर. ठीक आहे. या टाईपमध्ये आहे आन्सर तुम्हाला प्रॉपर दिलेलं आहे. ठीक आहे. चला बघत राहा, आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि सर अपडेटसाठी बघत राहा इदीप स्टडी यूट्यूब चॅनल पेज.